नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तेची मराठे विन्यासे, मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जी जाणे नेणे तैसे निरोपिले. ज्ञानेश्वरीतील अध्याय 15, ओवी क्रमांक 594. गीतेचा भावार्थ आपल्या अल्पबुद्धीला जितपत उमगला तितपतच तो आपण सांगू शकलो, असा आपला शालीन भाव ज्ञानेश्वरांनी या ओवीतून व्यक्त केला आहे. संजयानं श्रीहरीच्या मुखातील अक्षरं धृतराष्ट्राला मोठ्या आदरानं सांगितली. संजयाचं निरूपण मूळ गीतेमध्ये संस्कृत भाषेत आलेलं आहे. तेच निरूपण मराठी भाषेत रचना करून मी मांडलं आहे. माझं ज्ञान जुजबी आणि ओबडधोबड आहे. गीता तत्व मला जितपत कळलं तितपतच मी सांगितलं आहे, असं आपलं मनोगत ज्ञानेश्वरांनी या ओवीतून व्यक्त केलं आहे. विन्यास म्हणजे रचना, उन्मेष म्हणजे ज्ञान, ठसे ठोंबसे म्हणजे ओबडधोबड आणि जाणे नेणे म्हणजे कळले न कळले, असे या ओवीतील कठीण शब्दांचे अर्थ आहेत. 15व्या अध्यायाचा समारोप करताना ज्ञानेश्वर म्हणतात, गीता ही माझ्या प्रज्ञेची वेल आहे. अमृत वाहिनीचे पाणी ज्याला प्यायला मिळाले त्याचा आजार जातोच, पण तो अमर सुद्धा होतो. तीच गोष्ट गीतेची. आत्मज्ञान सुद्धा त्याचं घर शोधत येतं. श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे ज्ञान दिलं. संजयावर व्यासांची कृपा म्हणून ते ज्ञान त्यालाही मिळालं. संजयानं धृतराष्ट्राला ते सांगितलं, म्हणूनच त्या वृद्धाचा अंतकाळ जड गेला नाही. एरवी धृतराष्ट्र हा काही गीताशास्त्र ऐकायला अधिकारी नव्हता. द्राक्षवेलींच्या मुळाशी घातलेलं दूध वाया गेलं असं वाटतं खरं, पण त्यामुळेच त्या वेलीला भरघोस फळं येतात. तशी श्रीहरींची अमृत वचनं धृतराष्ट्राला सांगितली. ती ऐकून शेवटी त्या वृद्धाचंही कल्याण झालं. भगवंतांचा संदेश मला जसा समजला तसा मी इथे मांडला. यात जे चांगलं आहे ते आपणच संतांनी स्वीकारावं. उणं असेल ते माझ्यासाठी राहू द्यावं. मी तर लहान, चुकणं हा माझा स्वभावच. लेकरू चुकलं तरी आईबाबांना त्याचं कौतुक असतं. तुम्ही संत म्हणजे माझे माहेर आहात. माझे लाड तुम्ही पुरवले आहेत. माझा लढिवाळपणा म्हणजेच हा ग्रंथ, असं ज्ञानेश्वर सांगतात.